विधान परिषदेच्या निवडणुका आल्या आणि प्रत्येक जातीच्या बुडबुडे हे बाहेर पडायला लागले. मग ह्या जातीचे म्हणले आमचा हा नेता आहे त्याला उमेदवारी द्या. मग त्या जातीचे उठले आम्हाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. कदाचित त्या वैयक्तिक व्यक्तीची भावना मी समजू शकतो की त्याला आमदार व्हायचंय म्हणून तो इच्छुक आहे, पण जातीचा वापर करून तुमची काय क्वालिटी आहे? चार टाळके तसले डिझाईन तयार करायच्या आणि मी जातीसाठी फार केलंय असं काहीतरी दाखवायचं. तुम्ही राष्ट्रीय पक्षाचा आदर्श घ्या. राष्ट्रीय पक्षामध्ये एखाद्याला राज्यसभा विधानसभा द्यायची असेल, नक्कीच ते जातीचा माणूस म्हणून निवडतात. पण ज्याला उमेदवाऱ्या मिळतात किंवा ज्याला ती जागा दिली जाते तो कधीच स्टंट करत नाही, लक्षात घ्या. हे जे नवरा अधिकारी आहे आणि मग बायको अचानकच समाजकारणाचे गोडवे गायला काय लागते. अरे नवरा अधिकारी आहे म्हणून तू काय असं सामाजिक काम केलं? मग त्यांचे एक दोन चार चेले चपाटे असतात, ते सतत त्या जातीच्या ग्रुपवर काहीतरी टाकत असतात किंवा नेत्याचं काहीतरी टाकतात. अरे बाबांनो, तुम्ही असं काम करा की लोकांनी तुमची दखल घेतली पाहिजे किंवा नेत्यांनी दखल घेतली पाहिजे. तुमचा फेस त्या पक्षापर्यंत किंवा मंत्रालयापर्यंत पोचवा. जातीचा आधार तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्ही घेऊ शकता, पण तुम्ही कधी जातीतल्या चार लोकांचं भलं होईल असं कधीच नाही हो वागत. तुम्ही फक्त जातीचा दुकानदारी करण्यासाठी आणि दुकान चालण्यासाठी ह्या दोनच गोष्टीसाठी वापर करता, हे मी जड अंतकरणाने सांगतोय. आणि विधान परिषदेच्या त्या जागेसाठी किती लाचारी असावी, क्वालिटीच्या जागेवर तुम्हाला संधी मिळाली पाहिजे. जात तुमची 50% मी म्हणतो चला, म्हणजे कमी सुद्धा तुम्हाला जातीचा सपोर्ट म्हणत नाही, 50% जातीचा सपोर्ट. 50% तुम्हाला तुमचं कर्तृत्व त्या पक्षधारेसाठी, विचारधारेसाठी, पक्षाच्या वाढीसाठी, त्याच्या कामासाठी, आणि या ह्याच्यामध्ये तुम्ही कुठंच मोडत नाही असं गृहीत धरा, तर तुम्हाला महाराष्ट्रासाठी काम करावं लागेल. उदाहरण आहे बच्चू कडू. मी बच्चू कडूंचा समर्थक नाही. बच्चू कडू 40 आमदार फुटून गेले होते त्यावेळेस मी टीका करणारा माणूस आहे. तरी सुद्धा त्यांचं राजकारण कधीतरी अभ्यासण्याचा प्रयत्न करा. बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं, ते काय कुठल्या एका जातीपुरतं केलं का? नाही. दिव्यांगाचं काम करतात. त्यांनी त्यांची प्रहार संघटना काढली, त्याचा राजकीय पक्ष सुद्धा केला होता, लक्षात घ्या. पण ते सतत लढणारे, आणि आता नाही 10-20 वर्षा 25 वर्षापासून 4 टर्म तो माणूस आमदार होता आणि तोही इंडिपेंडंट, अपक्ष. ही ताकद आणि हिंमत कार्यकर्ता म्हणून तुम्हाला निर्माण करावी लागेल. फक्त 4 बॅनर लावले किंवा जो पक्ष सत्तेवर येईल त्या नेत्यांना एक काहीतरी कार्यक्रमाची पत्रिका छापायची आणि उगाच त्यांना पत्रिका देत फिरायचं, त्यांच्यासोबत फोटो काढायचे आणि ते फेसबुकला किंवा सोशल मीडियावर टाकायचे आणि बघा मी किती समाजाचं काम करतो हे दाखवायचं. याला शुद्ध लाचारी म्हणतात. तुम्ही समाजाचं काही करत नाही हो. किती लोक आहेत तुमच्यासोबत याचं फार महत्व आहे. तुमच्या मागचे टाळकेच मोजतात. मी एक मला माहित असलेला एक जवळचा किस्सा सांगतो. एक नेते आहेत, त्यांचं काम कमी आहे परंतु ब्रँडची ताकद आहे आणि ते नेहमी म्हणायचे आपली या पक्षासोबत मीटिंग झाली, आपली त्या पक्षासोबत मीटिंग झाली, मग आपल्याला लोकसभेला काहीतरी मिळेल. लोकसभा आली पण गेली पण यांना विचारलं सुद्धा नाही. म्हणले आता विधानसभेला काहीतरी होईल, मग या कळपातून त्या कळपात गेले, त्या कळपातून ह्या कळपात. अहो मी बारीक अभ्यास केला. शेवटी मी एक चिकित्सक कार्यकर्ता आहे. जो त्या पक्षाचा महत्वाचा नेता आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा ह्यांचं कधीच इनपुट्स पोहोचलेले नाहीत. हे काय काम करतात, ह्यांचं संघटन काय किंवा ह्यांची ताकद किती, काही नाही. फक्त ब्रँडच्या जीवावर हे उड्या मारायचे होते. विधानसभेला सुद्धा विचारलं नाही. तर मला सांगा,
कशाच्या जीवावर तुम्ही लोकसभा मागताय, कशाच्या जीवावर तुम्ही विधानसभा मागताय? किती कार्यकर्ते तुमच्या गाडीत असतात, किती कार्यकर्ते तुम्ही मोठे केलेत, किती जुने कार्यकर्ते तुम्ही सोबत ठेवलेत, या सगळ्याचं लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येकाच्या राजकारणाचा एक वेगळा ट्रेंड आहे, हे पहिलं डोक्यात सेट करा. तुम्हाला जुनी लोक आठवा, किंवा आता नीलम गोरेंना उमेदवार आहे, मला सांगा बरं, त्यांच्या व्यतिरिक्त एक दुसरी सिंगल महिला कधी आयुष्यात त्यांच्यासोबत पाहिली का? 5वी विधान परिषद आहे, ठीक आहे, ज्येष्ठ नेते आहेत, इकडून इकडे आल्या म्हणून परत विधान परिषद मिळाली, किंवा त्या हट्टाने मागू शकल्या असतील, एवढं सगळं आहे. पक्षासाठी त्या किती मेळावे घेतात, किती आंदोलनं करतात, किती कार्यकर्त्यांना जोडतात, त्यांच्या पक्षासाठी त्यांचं किती टक्के काम आहे, काहीच नसू द्या, परंतु ते त्यांचा शब्द कोणीच पडू देत नाही, इतकी तर त्यांनी ही केली ना. आणि काही ज्येष्ठ लोक हे सोबत लागतात. मला सांगायचं काय, त्या तरी क्वालिटीचं झालं पाहिजे. मला या 2-4 दिवसात त्या विधान परिषद मिळाली पाहिजे. तुझी जात म्हणजे काय? जातीच्या लोकांच्या अडचणी सोडवणारी एक मोठी चळवळ अगोदर उभा करा, तिथून नेतृत्व उभा करा. नुसते पांढरे शुभ्र कपडे घातले आणि गळ्यात वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या टाकल्या म्हणजे त्या समाजाचे तुम्ही मसीहा होतात, अजिबात नाही. आणि हे जे जातीच्या नावावर मसीहा म्हणून सांगतात ना, हे सगळे नेत्यांकडून सुपाऱ्या मारतात, तुमच्या माहितीच तो सांगतो. कदाचित तुम्हाला काही लोकांना मिरच्या झोंबतील, महिला नेत्यांची सुद्धा तशीच अवस्था आहे. नवऱ्याने सांगितल्याशिवाय हे समाजकारण राजकारण करू शकत नाहीत. परंतु ज्या संघर्ष कन्या आहेत, महाराष्ट्रात लढतात, त्या बिचाऱ्यांना भविष्य आहेच. पण ते स्वताकदीवर त्या म्हणत नाहीत 4 कार्यकर्त्यांना सांगून की मला विधान परिषद मिळाली पाहिजे, मला विधान परिषद. त्या ग्राउंड लेवलला काम करतात. पक्ष ठरवेल त्यांची कशी दखल घ्यायची. आणि या सगळ्या लोकांचा शेवटी एवढं सांगायचं, भ्रमनिराश झाला. जे मला उमेदवारी मिळाली पाहिजे किंवा मला विधान परिषद मिळाली पाहिजे, जातीला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, संघर्ष यद्याला, संघर्ष कन्याला विधान परिषद मिळाले पाहिजे, सगळे घरात गपचूप आता शांत झोपले असतील किंवा चहा पेत बसले असतील आणि दुसऱ्याचं नाव टीव्हीवर बघून थंड पडले असतील. ते जे 4-5 दिवस उगच बूस्टिंग केलं होतं सोशल मीडियावर, ते सगळे भुंगे आता शांत बसले. अशाने विधान परिषद मिळत नसते, लक्षात ठेवा. मी हा व्हिडिओ त्याच सगळ्या फेसबुक सगळीकडे शेअर करणार आहे. बऱ्याच लोकांना मिरच्या झोंबतील. ज्यावेळेस कमेंट खालच्या वाचाल तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला कळेल की हे कुणाकुणाला झोंबलं असेल. धन्यवाद. तुम्हाला काही काय वाटतं ते मला सांगा.